मुख्य काय आहे की त्यांच्या दृष्टीने या राज्यांच्या सीमांना वगैरे काही अर्थ नाही आहे. म्हणजे आंध्रामधले नक्षलवादी सुद्धा भारतात येतात, महाराष्ट्रात येतात, छत्तीसगडमधले सुद्धा येतात, महाराष्ट्रातले सुद्धा तिकडे जातात. त्यामुळे त्यांचा जो काही फ्लो आहे किंवा हालचाल आहे ही राज्याच्या सीमा लक्षात घेऊन ती होत नाही. म्हणजे महाराष्ट्रातले नक्षलवादी फक्त महाराष्ट्रातच काम करतात असं आपण नाही म्हणू शकत, किंवा आंध्रामधले तेलंगणामधले नक्षलवादी फक्त तिथेच काम करतात असं नाही. ते महाराष्ट्रात येऊन सुद्धा अनेक कारवाया करतात. तर त्यामुळे हा सगळा जंगलाचा जो पट्टा आहे याच्यात ते इतके दिवस कार्यरत राहिलेले आहेत राज्यांच्या सीमा लक्षात न घेता. त्यामुळे महाराष्ट्रात कसा काय टिकला आहे हा प्रश्नाला तसं काही फारसा अर्थ नाही, कारण की ते या संपूर्ण पट्ट्यातच तो टिकलेला आहे. आणि त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यासाठी जी राजकीय इच्छाशक्ती लागते तिचा इतक्या वर्ष अभाव असल्यामुळे आपण त्याला नियंत्रणात आणू शकलो नाही, आपला देश नियंत्रणात आणू शकला नाही. आता ती इच्छाशक्ती जेव्हा दाखवली तेव्हा आपण मोठ्या प्रमाणात त्याच्यात यश मिळवलं आहे असं आपण म्हणू शकतो.